नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करू याच विचारमालेने। संघर्षामधूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते, आता सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या तर घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। ऑक्टोबर रोजी गाडगेनगर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रवींद्र लालू सिंग चौहान वय 52 वर्ष, राहणार सिद्धार्थनगर, सिव्हिल लाईन्स, अमरावती, हा प्रतिबंधित चायना मांजा विक्री करत आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान त्याच्या घरातून 30 नग मोनोफिल गोल्ड कंपनीचे प्रतिबंधित चायना मांजा जप्त करण्यात आले। या मांजाची किंमत अंदाजे 30,000 रुपये इतकी आहे। या कारवाईत पोलिसांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे कलम 223 BNS व कलम 5 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे अमरावती शहरात नुकताच एका युवकाचा या चायना मांजाने गळा चिरला गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली आहे। त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावे लागले। पोलीस प्रशासन घटना घडल्यानंतर जागं झालं आणि ऍक्शन मोडवर आलंय। म्हणजेच असं म्हणावं लागेल की घटना घडेल तेव्हाच पोलीस कारवाई करणार, कारण शहरात अवैध धंदे प्रतिबंधित असताना सर्रास सुरू आहे। सणवार आले की प्रतिबंधित वस्तूंचा गुप्तपणे साठा केला जातो आणि वेळोवेळी बाजारात विक्रीसाठी पोहोचविला जातो। नियमांची पायमल्ली केली जाते आणि पोलीस मात्र औपचारिक कारवाया करून वाहवाही लुटण्याचा मग्न राहतात की मुद्दामच याकडे कानाडोळा करून स्वतःचे सणवार साजरे करतात, हा प्रश्नच आहे। कारण जर पोलिसांनी आपली कामगिरी वेळेत आणि चोख बजावली असती तर या प्रतिबंधित वस्तू शहरात आल्याच नसत्या। अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर धक्कादायक घटना। मागील काही दिवसात कैद्यांजवळ 3 आयफोन आणि नंतर 2 अँड्रॉइड मोबाईल सापडलेत। यामुळे कारागृहातील सुरक्षा उपाय आणि नियमांच्या पालनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार कारागृह अधीक्षकांकडे आरोपींना जेल बदलण्याचे अधिकार आहेत, परंतु चौकशी सुरू होण्याआधी केलेले हे हालचाल प्रश्न निर्माण करतायत। गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहातील कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचणे आणि नशेचे पदार्थ पोहोचण्याच्या प्रकरणांमुळे आधीच अनेक वेळा चिंता व्यक्त केली गेली आहे। शहराचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांना चौकशीची जबाबदारी दिली आहे। चौकशीमध्ये असे निष्पन्न होईल की नियमांचे उल्लंघन झालं की नाही आणि कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेत कोणत्या कमतरता आहेत। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस आणि कारागृह प्रशासन दोघांनाही चौकशीच्या दृष्टीने जबाबदार धरले जाऊ शकते। सिटी न्यूजच्या विशेष कव्हरेजमध्ये आम्ही कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरील प्रश्न, आरोपींचा जेल बदल आणि पुढील कायदेशीर कारवाई यावर प्रकाश टाकत आहोत। पोलिसांच्या कृत्यांवरही प्रश्न उपस्थित झाले असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल। ऑक्टोबर रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेला माहिती मिळाली आहे की अब्दुल राझिक अब्दुल ताहिर वय 32 वर्ष, अल हिलाल कॉलनी, अमरावती येथे राहणारा एका काळ्या मोपेडवर एमटी ड्रग्सची विक्री करण्यासाठी पांढरी हनुमान मंदिराच्या बाजूला येणार आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धावा घेतला आणि आरोपीला पंचासमक्ष ताब्यात घेतले। आरोपीकडनं मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये 56 ग्रॅम एमडी ड्रग्स, बर्गमन कंपनीची दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण
6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आली असून या कारवाईस पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की आरोपी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी शहरात सक्रिय होता आणि ही कारवाई शहरातील ड्रग्ज विरोधातील लढाईत मोठा टप्पा ठरली आहे. पुढील तपास अमरावती शहर गुन्हे शाखा करीत आहेत. अमरावती शहरातील नांदगाव पेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही संशयास्पद युवक विविध ठिकाणी 500 आणि 200 रुपयांच्या नोटांद्वारे व्यवहार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची तपासणी सुरू केली आहे. या दरम्यान एका वाईन शॉप चालकाने संशयित ग्राहकांच्या नोटांची बारकाईने तपासणी केली असता त्या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झालेत. या सूचनेवरनं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलाय. त्यांच्याजवळून तब्बल 27,000 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीत हे आरोपी रात्रीच्या वेळी विविध हॉटेल्स, मेडिकल स्टोअर्स आणि किराणा दुकानातून खरेदी करून बनावट नोटांद्वारे पैसे फिरवत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केलं आहे. या कारवाईने बनावट चलनी नोटा फिरवणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. अमरावती शहरातील नांदगाव पेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही संशयास्पद युवक विविध ठिकाणी 500 आणि 200 रुपयांच्या नोटांद्वारे व्यवहार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची तपासणी सुरू केली आहे. या दरम्यान एका वाईन शॉप चालकाने संशयित ग्राहकांच्या नोटांची बारकाईने तपासणी केली असता त्या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झालेत. या सूचनेवरनं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलाय. त्यांच्याजवळून तब्बल 27,000 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीत हे आरोपी रात्रीच्या वेळी विविध हॉटेल्स, मेडिकल स्टोअर्स आणि किराणा दुकानातून खरेदी करून बनावट नोटांद्वारे पैसे फिरवत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केलं आहे. या कारवाईने बनावट चलनी नोटा फिरवणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये असलेल्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे 3 आरोपींना पकडलेले आहे, ज्यांच्याकडे नकली नोटा प्राप्त झालेल्या आहेत. या आरोपींकडे नकली नोटा कुठून आल्या याचा तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे करीत आहे. विशेष म्हणजे याचा मुख्य टोळीचा सरगना कोण आहे याचा सुद्धा तपास सुरू आहे. आणि या दिवाळी सणानिमित्त मार्केटमध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची गर्दी आहे, खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये नकली नोटा चलनामध्ये चालवल्या जातात आणि लोक ते देऊन वस्तूसुद्धा देतात. असा हा भांडाफोड नांदगाव पेठ पोलीस स्टेशन ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली की काही इसम जे आहे ज्या बनावट चलनी नोटा ज्या दैनंदिन व्यवहारात वापरत आहेत, त्या अनुषंगाने आम्ही स्टाफसह वृंदावन कॉलनी राहडवा परिसरात गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही 3 संशयित इसमांना ताब्यात घेतलं असताना त्यांची अंगझडती आम्ही घेतली. त्यामध्ये आम्हाला काही नोटा त्यांच्याकडे सापडल्या. त्या आम्ही पंचायतसमक्ष त्याची सूक्ष्म पाहणी केली. RBIचे जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्याची तुलनात्मक पडताळणी केली असता आम्हाला लक्षात आलं की जी खरी नोट आहे त्याच्याशी आणि ही जी खोटी नोट आहे याच्यामध्ये बरीच यामध्ये सिटी लँड आणि डिझनीलँडचे मार्केटचे बरेच व्यापारी यांचे आम्हाला फोन आले की साहेब आता दिवाळीचा काळ आहे आणि बरेच ग्राहक आमच्याकडे येतात, तर ते आम्ही कसं ओळखायचं. तर त्यांच्या विनंतीवरून सुद्धा हा अवेअरनेस समाजामध्ये जाणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने माझ्या हातामध्ये ह्या 3 नोटा आहेत. तर सर्वसामान्य जो माणूस आहे किंवा आपण उघड्या डोळ्यांनी यातला फरक आपल्याला समजू शकत नाही. सहजरित्या कोणताही व्यापारी हा फसू शकतो, ग्राहक फसू शकतो, दुकानदार फसू शकतो. तर हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने बनवलेली नोट आहे. सगळ्या ज्या ओरिजिनल फीचर्स आहेत त्याचा वापर केलेला आहे. पण याचं जर सूक्ष्म निरीक्षण जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला ओळखायला येतात. जर आपण याच्यामध्ये हा जो सिक्युरिटी थ्रेड जो वापरलेला आहे, जो मध्ये जो असतो, आता आपण बघू शकाल की जी खरी नोट आहे याच्यामध्ये आपल्याला हा पूर्णपणे याच्यावर भारत
आणि RBIचा एक स्टॅम्प लावलेला आहे आणि या फेक नोटमध्ये ते आपल्याला दिसत नाही. दुसरं असं आहे की याचा जो रंग आहे, ही जी बनावट नोट आहे, याचा आपण जर असं खरडून हा जो प्रकार काढला तर आपल्या नखाला किंवा बोटाला याचा जो शायनिंगचा कलर आहे तो सुद्धा लागतो आपल्याला. दुसरं फीचर्स आहे की याच्यामध्ये हे जे वॉटरमार्क आहे, हा वॉटरमार्क अस्पष्ट आहे, म्हणजे तो ॲक्च्युली दाखवला आहे वॉटरमार्क पण तो आहे प्रिंट. तिसरं आहे की याला जे ब्रेल लिपीमध्ये जे 5 आपण लाईन्स आहे, आपण ओरिजिनल नोटेला बघितलं तर आपल्याला ते हाताला फील होतात, पण ज्या बनावट नोटीमध्ये ते आपल्याला हाताला फील होत नाही. दुसरं असं आहे की याच्यामध्ये जे एम्बॉसिंग केलेलं असते ओरिजिनल नोटमध्ये ते आपण आपल्या हाताने आपण जाणू शकतो ओरिजिनल नोटमध्ये, परंतु डुप्लिकेट नोटमध्ये ते एम्बॉसिंग नाही आहे. त्याहीपेक्षा हे जे 500चा जो आकडा आहे हा जर आपण असा या दिशेने बघितला असता, त्याचा रंग निळा होतो मूळ नोटीमध्ये म्हणजे ओरिजिनल नोटीमध्ये, आणि डुप्लिकेटमध्ये तो हिरवाच्या हिरवाच राहतो. तर हे RBIच्या गाईडलाईन्स आपण त्या गुगलवर दिलेले आहेत, त्याचा वापर करून आपण याचा मुख्य सरगना कोण आहे? याचा मुख्य सरगना याचं नाव आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि हे आता 3 आरोपी आमच्या अटकेत आहेत, त्यांचं PCR घेतलेलं आहे. आम्ही नक्कीच त्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचू आणि याच्या मागे जे काही रॅकेट असेल किंवा जे काही गुन्हेगार असतील त्याचा आम्ही शोध घेऊन त्यांना अटक करू. बुधवार सकाळी अमरावतीच्या लालखडी रिंग रोडवरील प्लास्टिक कारखान्यात अचानक भीषण आग लागली. आग इतकी प्रचंड होती की तिच्या लपटांचा धूर परिसरभर पसरला आणि काही वेळासाठी परिसर धुराने आच्छादित झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक विभागाच्या अनेक दमकल गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात. दमकल दलाने तासोनतास प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारखान्याचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी अग्निशमक दलाने घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिक आणि कामगारांनी देखील अग्निशमक दलाला मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे समोर आले आहेत. अमरावती शहरातील ऐतिहासिक आणि भावनिक ओळख असलेल्या नेहरू मैदानावर पुन्हा एकदा वादाचा धुरळा उडालाय. महानगरपालिकेच्या जागा स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अमरावतीत मोजकीय मैदाने असतानाच खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र असलेले नेहरू मैदान जर कॉम्प्लेक्ससाठी वापरले गेले तर शहराच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर गदा येईल असा ठाम सूर नागरिक, सामाजिक संघटना आणि विधितज्ञ व्यक्त करीत आहेत. नेहरू मैदान जिथे असंख्य राजकीय सभा, राजकीय चळवळ आणि ऐतिहासिक कार्यक्रम पार पडले, आज तेच मैदान वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. शहरातील प्रसिद्ध विधितज्ञ प्रशांत देशपांडे यांनी या निर्णयाला विरोध करताना म्हटलं आहे की ऐतिहासिक वारसा नष्ट करणं म्हणजे शहराच्या ओळखीवर घाव घालणं आहे. सध्या अमरावती शहरामध्ये एका वेगळ्या विषयाला तोंड फुटलंय. तो विषय असा की अमरावती महानगरपालिकेची जागा आता नेहरू मैदान जिथे आहे त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधायचं, त्या ठिकाणी महानगरपालिका आणायची किंवा कसं, याबद्दल एक वाद सुरू आहे. या विषयाला राजकीय नाही तर एक सामाजिक म्हणून, आणि मुख्य म्हणजे हे जे नेहरू मैदान आहे हे माझ्या प्रभागात येत असल्यामुळे मला विशेष इंटरेस्ट आहे. वास्तविक पाहता अनफॉर्च्युनेटली अमरावती शहरामध्ये तसेही मैदानं खूप कमी आहेत. आपण जर विचार केला तर सायन्स कोर, नेहरू मैदान आणि दसरा मैदान एवढे 3च मैदान इथे उरले आहेत जे की सर्वसामान्यांच्या कामामध्ये येत असतात. मैदानं कमी असताना त्यातलं एक मैदान घालवायचं, वास्तविक पाहता हे जे नेहरू मैदान आहे याला खूप जुना इतिहास आहे. आपल्याला माहिती आहे की कालानुकालापासून या ठिकाणी मोठमोठ्या सभा होत गेल्या. त्यामध्ये इंदिराजींची सभा असेल किंवा आमच्या समोर झालेली प्रमोदजींची सभा असेल आणि अनेक मान्यवर आणि इत्यादी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत. वास्तविक पाहता तिथे जी शाळा होती ती अनफॉर्च्युनेटली काही वर्षाअगोदर जळली, ज्या ठिकाणी आपले पंजाबराव देशमुख हे त्या ठिकाणी शिकले असं मला ऐकून माहिती आहे. त्या शाळेचं नूतनीकरण न करता आता त्याच नेहरू मैदानामध्ये नवीन कॉम्प्लेक्स बांधायचा हा विचार पचनी पडणारा वाटत नाही. काही वर्षापूर्वीच त्या मैदानामध्ये काहीतरी उद्यान बांधून पहिलेच त्या मैदानाची जे उपयोगिता आहे ती कमी करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष हे मैदान खेळायच्या कामात आलं. दरवर्षी त्या ठिकाणी कबड्डी सामना होतात,
मी हेही पाहिलं आहे की महापौर चषक सुद्धा त्या मैदानावर झालेला आहे. दरवर्षी त्या ठिकाणी कुस्तीचे ओपन सामने होतात. लहान लहान पोरं पूर्ण आठवडाभर तिथे खेळत असतात. असं असताना एक खेळाडू म्हणून खेळाडूंचा अधिकार हिरावून घेतला जातो का, हे सुद्धा दुःख मला जेव्हा हा विचार समोर आला त्यावेळेस खेळाडू म्हणून झाला. तर एक सामाजिकदृष्ट्या एक खेळाडू म्हणून आणि मुख्यत्वे या प्रभागाचा नागरिक म्हणून या तिन्ही गोष्टींचा जर विचार केला तर या ठिकाणी मैदानच राहिलं पाहिजे. हे मैदान वास्तविक सुस्थितीत गेलं पाहिजे. खेळापेक्षाही बाकीही वेळेस जेव्हा अमरावती शहरामध्ये गर्दी होत असते, जेव्हा नवरात्र असतात किंवा टाउन हॉलमध्ये प्रोग्राम असतात, त्या ठिकाणी तेच मैदान आपल्याला पार्किंग म्हणून सुद्धा कामात येत आहे. काही वेळेस तिथे दिवाळीचे मार्केट लागायचे, तिथे पोळा भरतो. म्हणजे इतकं उपयोगिता या मैदानाची असतानाही एका अट्टाहासापायी, कारण महानगरपालिकेला दुसरीकडे जागा मिळाली आहे असं आम्हाला ऐकून माहिती आहे, असं असताना विनाकारण महानगरपालिका इथे आणायची आणि या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधायचा, हे मला असं वाटतं की अमरावती जनतेच्या बरोबर अन्याय होईल. करिता हा विचार सर्वांनी लवकरात लवकर सोडून द्यावा एवढीच मी विनंती करतो. नेहरू मैदान हा फक्त खेळाचा नाही तर अमरावतीच्या इतिहासाचा आणि लोकांच्या भावना जोडणारा वारसा आहे. कॉम्प्लेक्ससाठी मैदान नष्ट करायचं की इतिहास जपायचा, हा प्रश्न आता प्रत्येक अमरावतीकरांसमोर उभा आहे. महानगरपालिकेने पुढे काय निर्णय घ्यावा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती शहराचं हृदय म्हटलं जाणारं नेहरू मैदान आज संकटाच्या छायेत आहे. हे मैदान फक्त एक मोकळं मैदान नाही तर शहराच्या संस्कृतीचं, परंपरेचं आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे. शतकानुशतके या मैदानाने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, जनआंदोलने, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे साक्षीदार राहिला आहे. मात्र आता या ऐतिहासिक मैदानाचं रूपांतर कॉम्प्लेक्समध्ये करण्याचा प्रस्ताव समोर आला असून यावर शहरात संताप व्यक्त होत आहे. नेहरू मैदान ही एक सांस्कृतिक धरोहर आहे. आपण असेच एक एक करून सांस्कृतिक ठेवा नष्ट केला तर या शहरात इतिहास उरणार नाही, अशी तीव्र भावना व्यक्त केली आहे आराधना संस्थेचे संचालक पूरणसेठ हबलानी यांनी. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, सांस्कृतिक धरोहरला कॉम्प्लेक्समध्ये बदलू नका. नेहरू मैदान यह एक सांस्कृतिक धरोहर है और अगर हम यूं ही सांस्कृतिक धरोहरों को मिटाते जाएंगे तो शहर में बाकी मैदान रहेंगे ही क्या. आज भी कोई भी चीज़ के लिए अगर किसी को भी, व्यापारियों को, बच्चों को खेलने कूदने के लिए अगर शहर के बीचों बीच कोई मैदान है तो ऐसे 2-3 गिने चुने ही मैदान रहे हुए हैं, जिसमें से ये नेहरू मैदान एक चीज़ है. यहाँ अगर कुछ बनाना ही है तो क्रीड़ा संकुल बनाइए जहाँ बच्चों के काम में आ जाए. ग्राउंड छोड़िए जहाँ कभी ऐतिहासिक ये सभाएं हुआ करती है या कुछ ऐसा ये छोटे मोटे मार्केट जो अलग अलग त्योहारों के समय लगते हैं वो मार्केट लगना चाहिए. बाकी इस सांस्कृतिक धरोहर को कॉम्प्लेक्स में मत बदलिए. शहराचं वैभव हे केवळ इमारतीचं नव्हे तर संस्कृतीने ओळखलं जाणारं नेहरू मैदानासारखं ठिकाण हे फक्त मातीचे तुकडे नसून ती आपल्या ओळखीचा भाग आहेत. अमरावतीची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी नेहरू मैदान वाचवणं गरजेचं आहे आणि ही लढाई केवळ एका मैदानाची नाही तर संपूर्ण शहराच्या आत्म्याची आहे. भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या अनिल मिश्रा विरोधात संतापाची लाट. गेल्या काही दिवसांपासून ग्वालियर येथे अखिल मिश्रा नावाचा व्यक्ती भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अश्लील भाषेत व्यक्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे समाजात रोष पसरला असून त्याच्यावर देशद्रोही आणि अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ग्वालियर येथील अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती भारतीय संविधान आणि त्यांचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अतिशय खालच्या दर्जाची आणि अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे देशातील अनेक भागात संतापाची लाट उसळली आहे. संविधान हा देशाचा आत्मा असून त्यावरील अशा प्रकारच्या अपमानास्पद टिप्पण्यांनी सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकता धोक्यात येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल मिश्रा गेल्या एका महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आणि भारतीय संविधानाबाबत खोट्या व दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगत आहेत. तो संविधान B.N. राव यांनी लिहिलं असा चुकीचा दावा करत असून खरे तर B.N. राव हे संविधान मसुदा समितीचे सल्लागार होते. संविधान लिखण्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांना आणि बलिदानाला जातं.
या वक्तव्यामुळे समाजात मोठा तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोय. त्यामुळे अनिल मिश्रा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेत आणि अनिल मिश्राचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केलाय. संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कायदा माफ करणार नाही असा इशारा समाजातील विविध घटकांनी दिला आहे. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचे मूलतत्व आहे आणि त्यावर वारंवार अशा प्रकारे केलेले वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. आता पाहावे लागेल की प्रशासन या प्रकरणात कितपत तातडीने आणि कडक कारवाई करते. दिवाळीच्या आनंदात गोडवा आणि चव याची सांगड घालायची असेल तर अमरावतीकरांसाठी एकच ठिकाण RV धोराजीवाला स्वीट अँड फरसान. चित्रा चौकातील हे प्रसिद्ध दुकान 1958 पासून अमरावतीकरांच्या चवीची परंपरा जपत आला आहे. या वर्षीच्या दिवाळीतही धोराजीवाला घेऊन आले आहेत खास ऑफर्स, स्वादिष्ट मिठाई आणि फराळाचे विविधपूर्ण पदार्थ. अमरावतीतील चित्रा चौकात बसलेले RV धोराजीवाला स्वीट अँड फरसान हे 1958 साली सुरू झालेले सुप्रसिद्ध प्रतिष्ठान आहे. बालाजी हिराचंद धुवाविया यांनी याची स्थापना केली होती आणि सध्या त्यांचे उत्तराधिकारी नितीन धुवाविया हे या प्रतिष्ठानचे संचालक आहेत. दिवाळीच्या पावन पर्वावर धोराजीवाला येथे सर्व प्रकारच्या मिठाया, फराळाचे पदार्थ, पेढे, नमकीन आणि फरसान उपलब्ध आहेत. इथली खासियत म्हणजे प्रत्येक वस्तू उच्च क्वालिटीच्या मटेरियलमधनं बनवलेली आणि चवीत अप्रतिम. देसी घी मावा गुजिया, सुरत घारी केशर मिल्क केक, ड्रायफ्रूट लड्डू, रोस्टेड काजू पिझ्झा, मावा फॅन्सी स्वीट्स तसेच बंगाली स्वीट्स, रसमलाई, रसगुल्ला आणि गुलाबजामुन या सर्व चविष्ट व्यंजनांचा आनंद ग्राहकांना मिळत आहे. याशिवाय सर्व वस्तू होलसेल भावात उपलब्ध असल्याने घरी फराळ बनवण्याचा त्रास न घेता तुम्ही सर्वोत्तम गोडीचा आनंद घेऊ शकता. ग्राहकांच्या सोयीसाठी धोराजीवाला यांचा माल झोमॅटोवर होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून या दिवाळीत आपल्या घरातील गोडाव्याची जबाबदारी सांभाळा. RV धोराजीवाला स्वीट अँड फरसाणकडे. मैं हर्षा दुआविया, धोराजीवाला स्वीट्स चित्रा चौक पर स्थित है हमारा, और हम 1958 से सेवा में उपलब्ध हैं. और अभी दिवाली के ये शुभ अवसर पर हमारे यहाँ काफ़ी कुछ चीज़ें नई फराल की बनाई हुई है, काफ़ी मिठाइयाँ नई हैं, खोवे से बनी हुई है, दूध से बनी हुई मिठाइयाँ हैं और बेकरी का भी काफ़ी आइटम है. तो आप पधारें, एक बार विज़िट दें. और कुछ महिलाएं जो काम करती हैं, घर पे वर्क करती हैं और जो कुछ ऑफिस वगैरह में भी वर्क करती हैं, उनके लिए भी बहुत चीज़ फराल की बनाई हुई है हमने. तो एक बार ज़रूर विज़िट करें, ज़रूर से ज़रूर आइए चित्रा धोराजीवाला स्वीट्स. जी, सभी उच्च क्वालिटी की चीज़ें रहती हैं अपनी, शुद्ध घी, बेसन, मैदा, काजू वगैरह सभी उच्च क्वालिटी के रहते हैं. काजू की मिठाइयाँ भी बहुत अच्छी और शुद्ध तरीके से बनाई हुई रहती है. कुछ नमकीन भी नए नए अभी बनाए रहते हैं. सेव वगैरह की आइटम भी बहुत मतलब बढ़ाई हुई है हमने अभी. तो आप ज़रूर से ज़रूर एक बार आए. और सभी फराल की आइटम भी और मिठाइयाँ भी नई नई बहुत बनाई हुई हैं. फैंसी बॉक्सेस भी हैं मिठाइयों के, काजू स्वीट्स भी है और ड्राई फ्रूट बॉक्सेस भी है. आप आके विज़िट करिए. तो ऑर्डर्स, बल्क ऑर्डर्स लेना, कोऑपरेटिव ऑर्डर्स वगैरह सब ले रहे हैं अपन, एक्सेप्ट करना चालू किया है. आप बिल्कुल विज़िट करिए एक बार विज़िट करिए. और अभी बाहर स्टॉल भी लगे, सब वैरायटी के नमकीन्स, फराल्स वगैरह, जैसे कि करंजी है, अनारसा है, गुजिया है, फिर कच्चा चूड़े में घरगुती जो चूड़ा रहता है उसमें ड्राई फ्रूट्स वाले भी है, प्लेन है, आलू भुजिया सेव न्यू में बनी, पालक सेव है जो अपने घर पे मिक्स कर सकते हैं अपन, देसी घी के बेसन लड्डू है, तिल्ली लड्डू है. ये सब आप आइए, एक बार विज़िट करिए एक बार. बहुत अपना शॉप है चित्रा चौक अमरावती, RV धोराजीवाला, अपोजिट बिझीलँड हाइट्स के सामने है. परंपरेचा गोडवा आणि गुणवत्तेची खात्री ही आहे धोराजीवाला स्वीट अँड फरसाणची खासियत. दिवाळीचा आनंद वाढवायचाच असेल तर एकदा नक्की भेट द्या चित्रा चौकातील RV धोराजीवाला स्वीट अँड फरसाणला.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत RRR म्हणजेच रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या सेंटरचे उद्घाटन अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते अंबिकानगर मनपा शाळेत करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास मनपा अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच सर्व मनपा विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी आयुक्त सौम्या शर्मा यांनी आपल्या घरातील न वापरलेली भांडी प्रतिकात्मक स्वरूपात RRR सेंटरमध्ये जमा करून उपक्रमाची सुरुवात केली. या RRR सेंटरमध्ये रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. नागरिकांनी आपल्याकडे न वापरलेल्या पण वापरण्यायोग्य वस्तू जसे की जुने कपडे, शालेय साहित्य, खेळणी, घरगुती साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स जर चालू स्थितीत असतील तर वापरलेली पण चांगल्या स्थितीतील पादत्राणे, जुने पण कार्यक्षम सायकली, संगणक, मोबाईल या सर्व वस्तू RRR सेंटरमध्ये जमा करून गरजू नागरिकांना मोफत उपलब्ध करून देता येतात. या सेंटरमुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, वस्तूंचा पुनर्वापर होईल आणि समाजात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार होईल. आयुक्त सौम्या शर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही केवळ घोषणा नाही तर प्रत्येक नागरिकाने अंगीकारायची जीवनशैली आहे. आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून आपण शहराला स्वच्छ, हरित आणि टिकाऊ बनवू शकतो. सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या घरातील चांगल्या स्थितीतील न वापरलेल्या वस्तू RRR सेंटरमध्ये आणाव्यात, जेणेकरून त्या गरजू नागरिकांना मोफत मिळू शकतील. या उपक्रमामुळे अमरावतीत पुनर्वापर संस्कृती वाढेल आणि स्वच्छ भारत अभियानाला बळकटी मिळेल. सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही दिवाळीची आपली सफाई करताना आमचे RRR सेंटरमध्ये तुमच्या घरातील जे काही जुनं साहित्य तुम्हाला आता पाहिजे नाही आणि तुम्हाला समजत नाही की कुठे त्याला पाठवायचे आहे तर ते इथे द्या. आमची टीम इथे राहणार आहे. अंबिकानगर शाळेचे जुने रूम्समध्ये ही करण्यात आलं आहे. धन्यवाद. स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेला साकार करत वाशिम जिल्ह्यातील महिलांनी गुरुकुंज येथे राबवलेले एक प्रेरणादायी ग्राम स्वच्छता अभियान. हातात खराटा घेऊन या महिलांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राबविण्यात आलेले हे उपक्रम खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि आज या चळवळीला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. याच परंपरेला पुढे नेत वाशिम जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला प्रचारक छाया डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली भुली येथील ग्राम स्वच्छता महिला मंडळाने गुरुकुंज परिसरात एक दिवसीय स्वच्छता मोहीम राबविली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त यात्रा सोहळा संपल्यानंतर महासमाधी ते दास टेकडी परिसरात कचऱ्याचे ढीग व अस्वच्छता दिसून येत होती. याच पार्श्वभूमीवर शेकडो महिलांनी हातात खराटा घेत गुरुकुंज परिसराची संपूर्ण स्वच्छता करून परिसर पुन्हा एकदा स्वच्छ व पवित्र केला. या उपक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण आणि आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ वाडेकर, विभा वाडेकर, राजेंद्र साबळे तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक प्रचारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांच्या एकजुटीने राबविण्यात आलेला हा स्वच्छता उपक्रम आता स्थानिकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. गुरुकुंज परिसर पुन्हा एकदा तुकडोजी महाराजांच्या विचारांप्रमाणे स्वच्छता हीच ईश्वर पूजा या संदेशाने उजळून निघालाय. मी भुली येथील पोलीस पाटील सौ छाया अरुण डहाके, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. आज इथे जे महोत्सव चालू आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव चालू आहे आणि आम्ही जे महिला मंडळ आहोत हे ग्राम स्वच्छता महिला मंडळ भुली आणि वाशिम आपल्या मानोरा तालुक्यातून अकोला जिल्ह्यातून माऊली मंडळ जे आहे मूर्तिजापूरच्या ह्या माऊली परिवाराच्या महिला मंडळ आलेल्या आहेत आणि या दोन्ही महिला मंडळांनी आज सकाळी 7 वाजता इथे येऊन या परिसरात जिथे यात्रेचा भरपूर असा कचरा होता तो कचरा स्वच्छ करून आपली सेवा राष्ट्रसंताच्या चरणी वाहिलेली आहे. आणि खरंच आज मला तरी वाटते की समाजाला या स्वच्छतेची खूप गरज आहे आणि प्रत्येकाने जर आपला कचरा जर स्वच्छ व्यवस्थित टाकले तर आपलं प्रत्येक तीर्थक्षेत्र, आपलं प्रत्येक गाव आणि राष्ट्रसंतांची जी ग्रामगीता आहे त्यांनीसुद्धा हा संदेश दिलेला आहे की आपलं गावच तुझं गावच नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतं, म्हणून आपलं गाव स्वच्छ असावं. त्याच माध्यमातून प्रत्येक तीर्थक्षेत्रसुद्धा स्वच्छ असावे
हा संदेश इथे या महिला मंडळाने दिलेला आहे आणि खरंच तो वाखण्याजोगा आहे. ग्राम स्वच्छता महिला मंडळ गेली 8 वर्षापासून आपल्या अविरत सेवा देत आहे. तसेच मूर्तिजापूर येथील महिला मंडळ 2 वर्षापासून आपल्या गावात स्वच्छतेची सेवा देत आहे. या दोन्ही महिला मंडळांनी मागील वर्षी पंढरपूरचा जो विठ्ठल आहे आणि जी आषाढी वारी आहे तिथेसुद्धा स्वच्छता मोहीम राबवली. त्यानंतर अयोध्या इथे सुद्धा ग्रामसफाई झालेली आहे आणि यांची ही सेवा अशीच फलत राहो आणि देशाचे जे नागरिक आहे हे स्वच्छ आणि समृद्ध देशात राहोत, निरोगी राहोत एवढीच प्रार्थना पांडुरंगाचरणी करते. स्वच्छतेचा हा सुंदर संदेश वाशिम जिल्ह्यातून संपूर्ण राज्यभर पोचावा हेच या महिलांचं स्वप्न. गुरुकुंजातील महिला मंडळाने दिलेला हा आदर्श खरंच समाजात परिवर्तन घडविणारा आहे. स्वच्छतेसाठी हातात खराटा घेणं म्हणजे केवळ श्रमदान नाही, तर तो आहे समाजसेवेचा खरा भाव. जळगाव आर्वी रोडवरील TMC हॉलजवळ बुधवारी सकाळी नाल्यात एक 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख सय्यद अमीन सय्यद उस्मान वय 30 वर्ष राहणार आठवडी बाजार अशी झाली आहे. अमीन हा मजुरी करून आपला संसार चालवित होता. मात्र काल सकाळी घराबाहेर पडला. अमीन रात्रीपर्यंत घरी परतला नाही आणि आज सकाळी मात्र त्याचा मृतदेह नाल्यात सापडला. घटनास्थळी दत्तापूर पोलीस दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. जळगाव आर्वी रोडवरील TMC हॉल परिसरात बुधवार सकाळी नागरिकांच्या गर्दीने गजबजला. कारण नाल्यात एका युवकाचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. मृत युवकाचे नाव सय्यद अमीन सय्यद उस्मान वय वर्ष 30 राहणार आठवडी बाजार असे असून तो मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार अमीन काल सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर गेला होता, मात्र तो रात्रीपर्यंत परतलाच नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केली पण त्याचा पत्ता लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी नाल्यात मृतदेह पाहताच तात्काळ पोलिसांना कळविले. दत्तापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. अपघात, आत्महत्या की आणखी काही संशयास्पद कारण हे सर्व पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात चर्चांना उधाण आले. दत्तापूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून नेमकं कारण समोर येण्यासाठी तपास सुरू आहे. अमीनच्या मृत्यूमागचं रहस्य लवकरच पोलिसांच्या तपासातून समोर येईल अशी अपेक्षा आहे. 7 दिवसांपासून संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष गोडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतोष चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केले. शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई, 7/12 कोरा करणे, शेतीमालाला हमीभाव देणे, एकूण 11 मागण्यांसाठी सरकारने उपाययोजना करावी. संतोष चव्हाण यांनी स्पष्ट केले की सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. गरज पडल्यास प्राणांची आहुती द्यायलाही तयार आहोत. 7 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यवतमाळ जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करीत आहे. यावेळी संघर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, तालुका अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. स्थानिक प्रशासन जे आहे ते प्रशासनाचा आमचा उपोषणाचा जो उपोषण जे चालू आहे ते उधळून लावण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रशासनानं म्हणलं होतं, निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. पुन्हा आता जो ओला दुष्काळ झाला त्याच्यासाठी आम्ही 50,000 रुपयाची मदत मागितली होती, पण ती पण तोकडी दिली. आज आता हे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे, कुठं 2,000 रुपये, कुठं 4,000 रुपये असे मिळत आहे. आणि सरकारनं तर असा बोबाटा केला की जसं काही शेतकऱ्याचं सगळं हक्क 100% ती भरपाई करून दिली.
संघर्ष शेतकरी संघटनेचे पुसद येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू आहे। गेले 7 दिवसापासून अमर उपोषण चालू आहे, पण संतोष भाऊ नारायण चव्हाण यांचं उपोषण चालू आहे। पण आतापर्यंत कुठल्याही शासकीय म्हणजे आमच्या मागण्या आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि हेक्टरी 50,000 रुपये सर्वांना मदत द्या, पण आतापर्यंत कुठलीही तशी मागणी झाली नाही, मान्यही झाली नाही। फक्त ज्यावेळेस शासन होतं आणि ज्यावेळेस निवडणुकाच्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं की सगळ्यांना की आम्ही कर्जमाफी करू, पण आतापर्यंत कुठलंही तसं काहीच झालं नाही। आणि महत्त्वाचा विषय, आता आज 7वा दिवस आहे, त्या माणसाच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा नाही आहे आणि अन्नाचा कणसुद्धा नाही। आणि महत्त्वाचा विषय की आज त्यांची प्रकृती एवढी खालवली की त्या माणसाला सुद्धा उठतासुद्धा येत नाही। जर त्यांच्या जीवाला बरं वाईट काही झालं तर आम्ही प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की तुमचा कुठलाही प्रतिनिधी, आम्ही शेतकरी तुमच्या कुठल्याही लोकांना रोडवर फिरकू देणार नाही आणि महाराष्ट्रभर सगळीकडे पेटून उठेल, एवढं फक्त लक्षात ठेवू सर। दिवाळी सण जवळ आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षेची कडी घट्ट केली आहे। शहरातील प्रमुख व्यापारी आणि गर्दीच्या भागांपैकी एक असलेल्या इटवारी बाजाराचा पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीतेसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागपूर शहरात सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात येत आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी परिमंडल क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या तहसील पोलीस ठाणे हद्दीतील इटवारी मार्केटचा दौरा केला। दिवाळीच्या काळात इटवारी बाजारात विशेषतः सराफा विभागात मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या अडचणी वाढतात, त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली। यापूर्वी डॉक्टर सिंगल यांनी सराफा व्यापाऱ्यांसोबत एक बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी बाजारातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, सीसीटीव्ही निरीक्षण, पोलीस गस्त वाढविणे आणि भीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा केली। पोलीस आयुक्तांनी व्यापाऱ्यांना दिवाळीच्या काळात सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली लगेच पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले। या पाहणी दौऱ्यात अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, डीबी पथक, दुर्गा मार्शल, बीट मार्शल तसेच अन्य अधिकारी सहभागी झाले होते। हा उपक्रम नागपूर पोलिसांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, शांत आणि सुव्यवस्था खरेदी वातावरण देण्यासाठी राबविण्यात आले होते। दिवाळीच्या गर्दीत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे। सतर्कता आणि शिस्तीनेच आपण सण साजरा करू शकतो। नागपूर पोलिसांनी घेतलेली ही काळजी नागरिकांच्या सुरक्षेला निश्चितच अधिक बळ देणारी ठरेल। एक सामान्य वाहतूक वादातून ही घटना घडली आहे। 35 वर्षीय महिला कारने जात असताना दुपहिया वाहनातून जाणारा एक युवक तिच्या कारला डॅश लागला। ही मामूली गोष्ट तणावाचे कारण बनली। दोघांमध्ये तोंडावरून वाद सुरू झाला। वाद अधिक गंभीर झाल्यावर महिलेला तिच्या नातेवाईकांची मदत घेणे योग्य वाटले आणि त्यांनी त्यांना घटनास्थळी बोलावलेत। याच वेळी आरोपी अब्दुल शोएबने युवकावर चाकूने वार केला। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिला, कार चालक अमित झाडे आणि चाकू हल्लेखोर अब्दुल शोएब यांना ताब्यात घेतले आहे। तसेच हल्ल्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे। आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या घटनास्थळी चौकशी करीत आहेत आणि पुढील तपास सुरू आहे। शहरात या घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेची लाट निर्माण झाली आहे। रात्री 12:30च्या सुमारास बाईकवरती चालले असताना बडकस चौक या ठिकाणी एका कारला डॅश लागला होता। त्या डॅशच्या कारणावरून त्या ठिकाणी बाईकवाल्यांसोबत वाद झाला आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवरून एका महिलेने फोन करून त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं आणि त्या नातेवाईकाने चाकू
चाकू पोटामध्ये करून एका इसमाला जखमी केला. त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केला. त्याच्यामध्ये आम्हाला 2 गाडी नंबर मिळाले होते, 2 कार नंबर. त्या 2 कार नंबरवरून एक कार नंबर आम्ही ट्रेस केला. ट्रेस करून एक कार चालक आणि एक महिला आणि त्याच्यासोबत एक जो चाकू मारणार इसम आहे त्यांना आम्ही तिघांना अरेस्ट केलेली आहे. आणि उर्वरित पाहिजे आरोपी आहे 2 त्यांचाही शोध चालू आहे. आणि कोतवाली पोलीस स्टेशन यांनी साधारणतः 7 ते 8 तासामध्ये सदरचा गुन्हा पण उघडकीस आणलेला आहे. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात तक्रार करता चहा विक्रेता आपल्या सायकलीसह कप घेऊन जात असताना मोक्षधाम परिसरात अचानक सायकलची चेन तुटली. सायकल दुरुस्त करत असताना आरोपी अमन आणि सोहेल दांडेकर चाकू दाखवून त्यांच्याकडनं 1200 रुपये लुटून घेऊन पळून गेलेत. घटना घडल्याच्या फक्त 3 तासातच गणेशपेठ पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून या लुटारू कारवाईत सहभागी 3रा आरोपी फरार आहे, ज्याची शोध मोहीम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक केले असून अशी तत्परता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस ही घटना गंभीरतेने घेत असून शहरात कोणत्याही प्रकारच्या असुरक्षिततेला जागा देऊ नये असा इशारा दिला आहे. यातील फिर्यादी जे आहेत कमलेश अनिल दुबे, वय 32 वर्षे, व्यवसाय चहा विक्री. ते जिल्हा न्यायालयाजवळ चहा विक्रीचं काम करत असतात. आणि काल रात्री त्यांचं काम संपल्यानंतर ते कॉटन मार्केट चौकामध्ये चहाची कपं घ्यायला आले होते. ती खरेदी झाल्यानंतर ते आपल्या घरी जात असताना ते रामेश्वरी साकेतनगर जगदीश कांबळे यांच्या घरी किरायाने राहतात, पोलीस स्टेशन अजनी येथे. घरी जात असताना मोक्षधाम चौकाजवळ त्यांच्या सायकलची चेन तुटली. तर सायकलची चेन तोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक 3 तरुण ज्यांच्याजवळ एक दुचाकी वाहन होतं, MH49 AW 8629 या गाडीवर 666 3 तरुण आलेत. आणि त्यापैकी एकाने त्या सदर फिर्यादीला पोटाला चाकू लावला आणि तुझ्याकडे काय मुद्देमाल असेल तो काढून दे, पैसे वगैरे, असं करून त्याला धमकावू लागले. आणि त्याच्याकडून 1200 रुपये हिसकून पळून गेले. फिर्यादी हा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार रात्री 12-12:30 दरम्यान त्यांनी तक्रार दिली. आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास पथकाला त्याबाबत सूचना दिल्या. तपास पथकाने शोध घेत असताना आगरमदेवी चौक ते जाधव चौकच्या दरम्यान वरील वर्णनाची जी वाहन आहे त्या गाडीवर 2 इसम जाताना दिसून आले. तात्काळ तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले. जवळपास 6-6:30 दरम्यान आहे 3 वाजता गुन्हा दाखल झाला आणि 3 तासातच ते आरोपी आमच्या ताब्यात मिळाले. त्यापैकी एक आहे अमन संतोष कालीमाती, वय 24 वर्षे, राहणार TB वार्ड, जाट तरोडी, पोलीस स्टेशन इमामबाडा. आणि सोहिल जयस्वाल तांडेकर, वय 22 वर्षे, राहणार इंद्रनगर, जाट तरोडी, पोलीस स्टेशन इमामबाडा. असे हे 2 आरोपी आम्हाला मिळून आले. 3रा आरोपी अजून फरार आहे. त्याबाबत अधिक तपास करीत आहोत. या आरोपीचं रेकॉर्ड चेक केलं असता या आरोपीवर यापूर्वीसुद्धा चोरी, जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. आज रोजी आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करीत आहोत. नागपूर पोलिसांनी 36 वर्षीय प्रल्हाद उर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी या आरोपीला मध्यवर्ती कारागृहातून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले. आरोपीवर पोलीस ठाणे पाचपावली, लकडगंज आणि रामटेक हद्दीत 7 दुचाकी वाहन चोरी केल्याचे आरोप होते. तपासात समोर आले आहे की आरोपी नागपूर शहरातील विविध भागांतून मोटरसायकल चोरी करून त्यांना मध्य प्रदेशमधील आपल्या गावात विकत होता. पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर आरोपीच्या ताब्यातून एकूण 7 दुचाकी वाहन जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत अंदाजे 3,40,000 रुपये आहे. जप्त वाहनांमध्ये स्प्लेंडर प्लस, ऍक्टिव्हा, हिरो स्प्लेंडर आणि CB 125 साइन यांचा समावेश आहे. काही वाहनांची नोंद पोलिसांच्या अभिलेखात न दिसल्याने तपास अजून चालू आहे. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदार
यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली आहे. आरोपीच्या बयाना आणि तपासानुसार हा प्रकार नागपूर शहरातील मोटरसायकल चोरीच्या साखळीतला एक मोठा फटका मानला जात आहे. पोलीस ठाणे तहसील येथे अपराध क्रमांक 533/25 हा जुलै महिन्यामध्ये दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या मध्ये आम्ही जो तांत्रिक आणि आमचा मानवीय इंटेलिजन्सनी जो तपास केला त्यामध्ये आरोपी प्रल्हाद उर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी हा राहणार सिवनी बालाघाट मध्य प्रदेशचा ह्यांनी तो सगळ्या चोऱ्या केलेल्या आहेत असं निष्पन्न झालं होतं. त्याला जेव्हा आम्ही पहिल्यांदा अटक केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला 13 गाड्यांची रिकव्हरी दिली होती आणि त्याचा साथीदार ब्रिज किशोर चंद्रवंशी ह्याला तो गाड्या विकतो आणि त्याची पुढे विल्हेवाट लावली जाते असं त्यांनी माहिती दिली होती. त्यावरनं ब्रिज किशोरला पण आपण अटक केली होती आणि त्यानंतर 29 गाड्या दुसऱ्या टप्प्यात आपण सीज केल्या होत्या. त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास आम्ही करतच होतो. इतर गुन्ह्यांचे CCTV फुटेज वगैरेंची पडताळणी करून ज्यामध्ये चंद्रवंशी आरोपी आहे त्याची पाहणी केली असता अधिक 7 गुन्ह्यांमध्ये त्या लोकांनी येऊन चोरी केल्याचे आम्हाला निष्पन्न झाल्याने आम्ही पुन्हा एकदा प्रल्हाद उर्फ करण चंद्रवंशी ह्याचा प्रोडक्शन वॉरंट माननीय न्यायालयाकडनं घेऊन त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळेस त्याने अधिक 7 गाड्या सिवनी त्याच्या गावाकडे विकल्याचं आम्हाला सांगितलं होतं. त्यावरनं ह्या शृंखलेमध्ये आम्ही अधिक 7 गाड्या रिकवर केलेल्या आहेत. आता पावे तो पोलीस स्टेशन तहसीलच्या DB पथकाने 49 गाड्या रिकवर केलेल्या आहेत. आता ज्या आम्ही शेवटच्या 7 गाड्या रिकवर केल्या त्याचा एकूण मुद्देमाल आहे 3,40,000चा आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या चोऱ्या प्रल्हादनी करून ब्रिज किशोरच्या माध्यमातूनच विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे दोघांनाही या सर्व गुन्ह्यांमध्ये आपण आरोपी केलेले आहे. ह्या ज्या गाड्या आहेत ह्या जनरली स्प्लेंडर हिरो होंडा अशा कंपनीच्या ते येऊन हा जो चंद्रवंशी आहे तो चोरी करून न्यायचा. त्याचा पॅटर्न असा आहे की तो सिवनी येथून रेल्वे किंवा ट्रॅव्हल्स अशा कुठल्याही माध्यमातून येतो प्रवास करून. अगदी 2-4 तासांचा रस्ता असल्यामुळे तो येतो, गाडी चोरतो आणि चोरलेली गाडी घेऊन जाणे सिवनीला असं त्याचा पॅटर्न होता. तिथे गेल्यावर त्याचा सहकारी ब्रिज किशोर चंद्रवंशी याच्या माध्यमातून तो ते पुढे त्याची विल्हेवाट लावायचा किंवा विक्री करायचा आणि ह्या मधनं आलेल्या पैसे जे होते ते प्रल्हाद आणि ब्रिज किशोर हे स्वतःचे ऐशो आराम करणे, नशा पाणी करणे आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह चालवणे या सगळ्या गोष्टींकरता ते वापरतात. नवीन कामठी येथील 26 वर्षीय फिर्यादी तरुणीला इंस्टाग्रामवरनं आरोपी प्रशांत अनिल मराठे वय 28 वर्ष राहणार नवीन कामठी नागपूर याच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली आणि आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. मात्र आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीने लग्नाबाबत स्पष्ट विचारल्यावर आरोपीने टाळाटाळ केली. या गंभीर प्रकरणी फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गजरे यांनी पोलीस ठाणे कपिलनगर येथे आरोपी विरुद्ध कलम 69 भादवी न्याय संहिता कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि अशा प्रकारच्या घटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्वरित तक्रार करण्याची सूचना दिली आहे. पोलीस ठाणे कपिलनगर नागपूर शहर येथे 13/10/2025 रोजी रात्रपाळी अधिकारी म्हणून असताना फिर्यादी पीडिता ही पोलीस स्टेशनला आली. सदर फिर्यादी ही पोलीस ठाणे जरीपटका येथे गेली होती कंप्लेंट करण्याकरता, परंतु सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे पोलीस ठाणे कपिलनगर च्या अंतर्गत येत असल्यामुळे तिला जरीपटका पोलिसांनी आपल्या ताब्यात आणून दिले व त्या बयानासह आपण सदरची फिर्याद घेतली. तर सदर फिर्यादी व पीडिता हिचे वय हे 26 वर्ष असून आरोपी यातील आरोपी नामे आहे प्रशांत अनिल मराठे. आरोपीचे वय आहे 28 वर्ष. आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख इंस्टाग्रामवरनं झाली होती. इंस्टाग्रामवरनं ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या सहवासात आले, एकमेकांचं प्रेम झालं. नंतर त्यांचं शारीरिक संबंधही घडले. सर्वात प्रथम एप्रिल 2024 दोघेही पोलीस ठाणे कपिलनगर परिसरातील हॉटेल पॅराडाईज येथे गेले
तर त्या हॉटेलमध्ये आरोपीने फिर्यादी पीडितासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व तिला लग्नाचे आमिष दाखवले. यावरून आपण सदरचा गुन्हा पोलीस ठाणे कपिलनगर येथे दाखल केलेला आहे. माननीय पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. सदर गुन्ह्यातील आरोपी हा आमच्याकडे PCR मध्ये आहे. सदर आरोपीचा 4 दिवसांचा PCR मिळालेला असून उद्या आरोपीचा MCR होणार आहे व सदर गुन्ह्यातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची पाहणी केली असता सदर गुन्ह्यातील गाडी आपण जप्त केलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास आपण करत आहोत. सदर आरोपीचा जुना रेकॉर्ड वगैरे काही नाहीये. आरोपी ते म्युझिकल क्लास आहे त्याचा, तो क्लास चालवतो आरोपी. आणि आरोपी आणि फिर्यादी पीडिता हे एकत्रच काम करत होते दोघेही. प्राप्त माहितीनुसार गणेशपेठ पोलीस ठाण्यातील एक डाटा एंट्री ऑपरेटर याची दुचाकी वाहन दवा बाजार परिसरातून चोरी झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलीस तंत्रज्ञानाचा उपयोग करून तपास करत होते. तपासादरम्यान गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने ऋषभ असोपा या आरोपीला परिसरात संशयास्पद हालचाली करताना पाहिलेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली. चौकशीत आरोपीने तिन्ही चोरीच्या वाहनांमध्ये सामील असल्याचे कबूल केलेत. याआधी हुडकेश्वर पोलीस ठाण्याने आरोपीकडनं 41 चोरीच्या वाहनांचा शोध लावला होता. या कारवाईत पोलिसांनी वाहन चोरीच्या साखळीतून अनेक गटांचा मागोवा घेतल्याचे समजते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की अशा कारवाया सामाजिक सुरक्षिततेकरिता महत्त्वपूर्ण आहेत आणि नागरिकांनी आपल्या वाहनांची काळजी घेणे गरजेचे आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याने या कारवाईत आपली तत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे एक दुचाकी वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामधील फिर्यादी श्वेता सदानंद श्यामकुवर वय 38 वर्षे, त्या राणी दुर्गावती चौक येथे राहतात, पोलीस स्टेशन यशोधरनगरच्या हद्दीमध्ये. परंतु त्या दवा बाजार, जे पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये दवा बाजार आहे, तिथे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करतात आणि तिथेच त्यांनी त्यांची दुचाकी ॲक्टिवा जी आहे ती पार्क करून ठेवली होती बेसमेंटमध्ये. परंतु त्या जेव्हा 11 तारखेला रात्री 7 वाजताच्या दरम्यान जेव्हा त्या गाडीजवळ पोहोचल्या तर त्यांना ती गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबाबत माहिती घेत असताना त्या परिसरामध्ये जे फुटेज आहे, CCTV फुटेज, ते आम्ही प्राप्त केले होते. पोलीस स्टेशन गणेशपेठचे जे DB पथक आहे ते काल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित इसम दिसून आला, जो रेकॉर्डवरचा आरोपी होता. ऋषभ श्याम असोफा वय 27 वर्षे, राहणार टेलिफोन चौक. हा अत्यंत कुख्यात आरोपी आहे. यापूर्वी हुडकेश्वर पोलीस स्टेशनला त्यांनी 41 वाहन चोरल्याची कबुली दिलेली आहे. तर तो माझ्या DB पथकाने PSI नासन आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ यांनी त्या आरोपीला ओळखले आणि आपल्या परिसरात फिरत्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये याचा संशय त्याच्यावर येऊन आम्ही त्याच्याविरुद्ध 170 नुसार डिटेन्शनची कारवाई केली होती. आणि वाहन चोरी चेक करत असताना जे फुटेज आहे ते फुटेज पाहिले असता याच आरोपीने आमच्या पोलीस स्टेशन गणेशपेठला जो गुन्हा दाखल आहे त्यातले सुद्धा वाहन चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सदरचे वाहन चोरण्याची कबुली दिलेली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले वाहन पोलीस स्टेशन गणेशपेठ येथील जे चोरीस गेलेले वाहन आहे MH49 AP 0863 ही ॲक्टिवा गाडीसुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जरीपटका पोलीस स्टेशन आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशन अशा सीताबर्डी पोलीस स्टेशन अशा 2 पोलीस स्टेशनमधून सुद्धा दुचाकी वाहन चोरीला गेलेले होते. ते सुद्धा वाहन या आरोपीकडून जप्त करण्यात आलेली आहे. पुढील कारवाई PSI नासन हे त्यांच्या पथकासह करीत आहे. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620
433325 या क्रमांकावर. निफाड तालुक्यातील चांदूर मधमेश्वर गावाच्या जमिनीवरून प्रचंड जनाक्रोश उफडला आहे. तब्बल 55 गुंठे जमीन ज्या विवादात प्रकारे जामा मस्जिद ट्रस्टच्या नावावर नोंदविली गेली होती, तिथे विरोधात शेकडो ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तहसील कार्यालयावर उतरले. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लोकांच्या संतापाची लाट शिगेला पोहोचली आणि अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर गावाच्या सर्वे नंबर 505 मध्ये 55 गुंठे जमीन आता वादाचा केंद्रबिंदू बनली आहे. आरोप असा आहे की जामा मस्जिद ट्रस्टने स्थानिकांना फसवून तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र भापड यांच्या मिलीभगताने ही जमीन बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावावर नोंदविली आहे. या अन्यायाच्या विरोधात आज ग्रामस्थ, महिला आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तहसील समोर भव्य धरणे आंदोलनाला उभे राहिलेत. घोषणांचा गजर, रस्त्यावर गर्दी आणि प्रशासनाविरोधात संतापाची लाट. संपूर्ण परिसर तणावपूर्ण झाला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी थेट नाशिक छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर रोड रोको आंदोलन सुरू केलेत. रस्त्यावर गर्दी वाढली, प्रशासनात खळबळ माजली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुडे तातडीने घटनास्थळी पोहोचलेत. अधिकारी आणि नागरिकांमध्ये तंटा थांबवण्याकरिता आंदोलनकर्त्यांनी एकच मागणी केली, ही जमीन ग्रामपंचायतीच्या नावावर तात्काळ परत नोंद करा. प्रशासनाने शेवटी झुकून जमिनीची चुकीची नोंद रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेत. तासभरानंतर रोड रोको मागे घेतले गेले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. परंतु निफाड प्रशासनाची झोप ही या घटनेनंतर उडाली आहे. जमिनीच्या नोंदणीतील हा वाद आता फक्त तहसील पुरताच नाही तर जनतेच्या विश्वासाचा प्रश्न बनला आहे. पुढच्या चौकशीत कोणाचं नाव बाहेर येतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. नांदूर मधमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने 2018 मध्ये ठराव केलेला होता की मुस्लिम समाजाला 55 गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती. याचं महत्वाचं कारण होतं की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची 150 असून त्यांना 12 गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे. परंतु त्याच्या पलीकडे 55 गुंठ्यांची मागणी होती, त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता. परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे, ना हरकत दाखला दिलेला आहे, अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं. मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयांकडे चालू होतं तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत. ग्रामपंचायतीचा ही 55 गुंठे जागा देण्यास विरोध आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने 15 मार्च 2024 रोजी निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं नाव लावण्यात यावं, तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय ह्या तिघांनी संगनमत करून सिटी सर्वेच्या ह्याच्यावरती उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं. निफाडमधील नांदूर मधमेश्वर गावाच्या जमिनीचा हा भयंकर वाद फक्त जमीन विवादापुरताच मर्यादित नाही, तो प्रशासनावर आणि जनतेच्या विश्वासावरही प्रश्न निर्माण करतो. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला, पण पुढील चौकशी आणि दोषींवर कारवाई कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कामर गावात गोदळशहा वल्ली उर्सानिमित्त निघालेल्या शाही संदल मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, एकात्मतेचे अनोखे दर्शन घडले. ढोल ताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या घोड्यांसह गावातून मार्गस्थ झालेल्या मिरवणुकीने कामर गावात आनंदाचे वातावरण निर्माण केले होते. कामरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदळशाह वल्लींचा उर्स मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाही संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या निनादात झाली. फुलांच्या गलेपांनी सजवलेली चादर घोड्यावर ठेवून संगीताच्या तालावर मिरवणूक गावातून मार्गस्थ झाली. मिरवणुकीदरम्यान सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश दिला. गावातील विविध समाजसेवी संस्था,
संस्था, युवक मंडळे तसेच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेतला. गोदरशाह वली वुर्स कमिटीच्या वतीने सर्व धर्मीय बांधवांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण कामारगाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले. या उर्सचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक सौहार्द, शांतता आणि सामाजिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा हा उत्साह दरवर्षी गावाच्या परंपरेप्रमाणे मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात येतो. कामारगावातील गोंधळशाह वल्ली उर्साने पुन्हा एकदा सर्व समाजांना एकत्र आणण्याचा संदेश दिलाय. शांतता, सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला हा उत्सव गावाच्या सामाजिक एकतेचा आदर्श ठरत आहे. विजयादशमी आणि धम्मदीक्षा दिवस बौद्ध समाजासाठी श्रद्धा, प्रेरणा आणि परिवर्तनाचं प्रतीक. आणि हाच दिवस भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील उपासक, उपासिका, भाविक यांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. धम्मदीक्षा दिनानिमित्त घेतलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कप्तान गौतम साबळे यांनी केले. तर अनेक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 14 ऑक्टोबर 2025 रोजी भोकरदन तालुक्यातील धावडा येथे विजयादशमी आणि धम्मदीक्षा दिवस साजरा करण्यात आला. अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने परिसर दुमदुमून गेला होता. धम्मदीक्षा दिनानिमित्त गावातील तसेच ताट परिसरातील सर्व उपासक, उपासिका आणि भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कप्तान गौतम साबळे यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व उपासक भाविकांचे मनपूर्वक आभार मानले. बौद्ध समाजाने दाखविलेल्या ऐक्याचे कौतुक केले. कार्यक्रमात प्रतीक्षा साबळे हिने बुद्ध धर्माचे तत्वज्ञान आणि जीवनातील उपयुक्तता या विषयावर प्रभावी प्रवचन केले. तिच्या विचारांनी उपस्थितांमध्ये बौद्ध धर्माबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली. त्यानंतर मसळा बुद्रुक येथील गायन पार्टीने बुद्धभीम गीतांचा देखणा कार्यक्रम सादर केला. या गीतांनी वातावरण प्रेरणादायी आणि प्रबोधनमय बनले. त्याचप्रमाणे उषाबाई जाधव यांच्या सुरेल आवाजांनी उपस्थितांना भारावून टाकले. हा कार्यक्रम सरला राहुल इंगडे यांच्या वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी खीरदान करून समारोप केला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व उपस्थितांनी एकमेकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कप्तान गौतम साबळे यांनी सर्व सहाय्यकर्ते आणि उपासक, उपासिका, भाविक यांचे आभार मानत पुढच्या वर्षी अधिक भव्यतेने कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन केले. धम्मदीक्षा दिन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेसाठी दिलेल्या मार्गाची पुनर्जाणीव आहे. धावडा येथील हा कार्यक्रम श्रद्धा, प्रेरणा आणि ऐक्याचे सुंदर उदाहरण ठरला. बळीराम पाटील मिशन मांडवी यांच्या संचालनाखाली श्री रेणुकादेवी महाविद्यालयात 13 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयीन साहित्य संमेलन 2025 अंतर्गत कवी संमेलन व शेरो शायरीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे प्रसिद्ध शायर हाजी कादरभाई दोसाणी यांनी केलेत. त्यांच्या सरस शेरो शायरीने विद्यार्थ्यांच्या मनात उत्साह निर्माण केला. त्यांच्या भावस्पर्शी शब्दांनी सभागृहात टाळ्यांचा वारंवार वर्षाव झाला. प्रमुख पाहुणे म्हणून रफिकभाई गाईड व संस्था समन्वयक डॉक्टर तुलसीदास गुरनुले हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कविता व शेरो शायरी सादर केली. झोया सय्यद, सानिका वानखेडे, शेख जिशान, सतीश मिराशे आणि वीरेंद्र राठोड यांनी आपल्या सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकलेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विलास राठोड यांनी केलेत. तर उपस्थितांचे आभार प्रोफेसर पद्मा मदकुंटे यांनी व्यक्त केलेत. या कार्यक्रमात प्राध्यापक वृंद, विद्यार्थी तसेच सांस्कृतिक विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्य मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. मेहकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ऑक्टोबर रोजी पोलिसांचा रूट मार्च आयोजित करण्यात आला. या रूट मार्चचा उद्देश जगदंबा माता विसर्जन मिरवणूक व येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था सुनिश्चित करणे होता. रूट मार्च दरम्यान नंबर प्लेट नसलेल्या ट्रिपल सीट मोटरसायकल तसेच फॅन्सी नंबर प्लेट गाड्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. या उपाययोजनांमुळे नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेची आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या तयारीची जाणीव झाली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी जनतेला आश्वस्त केले आहे की पोलीस दल नेहमीच त्यांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. रूट मार्चमुळे मेहकर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली आहे. कमाल दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.